सर्वांना माझा नमस्कार. संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये हिंद दी चादर गुरु श्री तेग बहादूर साहिब यांचे स्थान मानाचे आहे. त्यांचा 350वा शहीदी समागम हा इतिहासाची उजळणी करणारा असल्यामुळे संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्तानं गुरु तेग बहादूर यांची माहिती देणारा तसेच हिंद दी चादर यांची माहिती देणारा हा अतिशय अभ्यासपूर्ण असा लेख निबंध भाषण, हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत पहा. आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा. हिंद दी चादर गुरु तेग बहादूरांचे बलिदान पर्व. भारतीय इतिहासात धर्म, मानवता आणि स्वातंत्र्य या मूल्यांसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या महान विभूतींमध्ये शीखांचे 9वे गुरु हिंद दी चादर गुरु श्री तेग बहादूर साहिब यांचे स्थान मानाचे आहे. त्यांनी केवळ शीख धर्माचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले, म्हणून इतिहासाने त्यांना हिंद दी चादर ही गौरवशाली उपाधी दिली. मानव धर्माच्या अस्मिता आदर्शाच्या मूलमंत्राला चिरंजीवी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी जगाने त्यांना शतकानुशतके आठवणीत ठेवले आहे. भारतीय इतिहासात धर्मांतराचा मोठा प्रभाव आहे, मात्र धर्मांतराच्या विरोधात सर्वोच्च बलिदान देत संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी विपरीत परिस्थितीत त्यांनी दिलेला संदेश व त्यासाठी केलेले सर्वोच्च बलिदान आपल्या भारताच्या इतिहासात सुवर्णपान म्हणून जपले जाते. तत्कालीन व्यवस्थेत कितीही दबाव, अन्याय, अत्याचार झाला तरी धर्मांतर न करण्याचा संदेश या सर्वोच्च बलिदानाने समाजात रुजवला. हिंद दी चादर का म्हणतात? मुघल सम्राटाच्या काळात संस्कृती नष्ट करण्यासाठी नागरिकांवर अन्याय होत असे. अशा परिस्थितीत नागरिकांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की प्राणाची आहुती दिली तरी संस्कृती सोडणार नाही. परकीयांच्या शक्तीपुढे गुरु तेग बहादूरजी कधीही झुकले नाही. या भूमिकेतून त्यांनी संपूर्ण भारतासाठी स्वतःचे जीवन तत्कालीन व्यवस्थेत कवचासारखे पुढे केले, म्हणून ते राष्ट्राचे संरक्षण करते म्हणजेच हिंद दी चादर झाले. गुरु तेग बहादूर यांची शहीदी. इसवी सन 1675मध्ये मुघल सम्राटाने त्यांच्या भूमिकेचा विरोध करत त्यांना दिल्लीला बोलावले, मात्र श्री गुरु तेग बहादूर आपल्या मतावर ठाम राहिले. त्यांना अनेक कठोर छळाला सामोरे जावे लागले. त्यांची साथ देणाऱ्या त्यांच्या 3 शिष्यांना म्हणजेच भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाला यांना अतिशय क्रूरपणे ठार मारण्यात आले. अशा अमानुष अत्याचारानंतरही गुरु तेग बहादूर आपल्या श्रद्धेवर ठाम राहिले. अखेरीस चांदणी चौक दिल्ली येथे 11 नोव्हेंबर 1675 रोजी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. जगात या बलिदानाला श्रद्धापूर्वक सर्वोच्च बलिदान संबोधले जाते. बलिदानामागची परिस्थिती. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान हे कोणत्याही राजकीय सत्तेसाठी नव्हे तर धर्मस्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी होते. अधिकृत संदर्भ ग्रंथांमध्ये गुरु तेग बहादूर यांचे बलिदान धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान म्हणून नोंदवले गेले आहे. त्यांच्या बलिदानानंतर त्यांचे अंत्यसंस्कार विविध समुदायातील नागरिकांनी स्वतःचा जीव संकटात टाकून पूर्ण केले. त्यामुळे शीख समुदायासोबतच शीख, सिकलगीर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव, उदासीन अशा अनेक अल्पसंख्याक समुदायांचे कार्य, कर्तृत्वालाही या शाहिदी समागमात सन्मानित करण्यात येत आहे. 350व्या शाहिदी समागमाचे आयोजन. महाराष्ट्र शासनाने गुरु तेग बहादूर यांचे हे सर्वोच्च बलिदान लक्षात घेऊन 350व्या शाहिदी वर्षाला स्मरण करून त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शाहिदी समागमाचे आयोजन केले आहे. 2025 हे वर्ष गुरु तेग बहादूर साहेब यांची 350वे शहीदी समागम वर्ष आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत राज्यस्तरीय 350वा शाहिदी समागम कार्यक्रम आयोजित केला जात आहे. गुरु तेग बहादूर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे, धार्मिक सलोखा, संविधानिक मूल्ये व मानवतावाद अधोरेखित करणे, अल्पसंख्याक समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, युवा पिढीला बलिदानाची प्रेरणा देणे हा यामागील उद्देश आहे. चला तर मग गुरु तेग बहादूर यांच्या कार्याचा प्रसार करूया, त्यांच्या कार्याची आठवण ठेवूया आणि
त्यांचे बलिदान केवळ शीख इतिहासासाठी नव्हे, शीख समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचे वैभव आहे हे जगाला दाखवून देऊया. गुरु तेग बहादूर यांच्या या हिंद दी चादर म्हणजे बलिदान पर्वाच्या निमित्तानं हा निबंध, हे भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपले यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा. हे संपूर्ण वर्ष गुरु तेग बहादूरांचे बलिदान पर्व आहे, त्यानिमित्तानं त्यांचे स्मरण करूया. धन्यवाद.